काय अवताल धरायचं नाही, गपचूप आहे. काही माणसांची शंकाच लई, माणीत मणी 108च का, आम्ही 908 घालू, तुला रुतती का? कीर्तनकार कमरच का बांधतो, तो मुंडकं बांधील, तुला काय करायचं? काही बावळाटवानी शंका. मला एकाने विचारलं, का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं, का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का? अक्कल बंद झाली आपली. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी त्याला सांगितलं, बावळाटा आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटुटी, मधून मुंडकं बाहेर काढती, पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, बॅलन्स चेक करा. आपण पुढे 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1GB आहे का 2GB आहे का भर GB आहे जरा बघा. पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता, तू काय जपाला बसली होती का? हे सगळे चाळे पोरीच्या आईला माहित असतात. रविवारी आपली पोरगी शाळेत जाती, बरं असू शकतो 10 तास, दप्तर नको. ही बिगर दप्तराची ट्युशन कुठं निघाली बॉई. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबी घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बॉ? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, सोफा सेटचे खेळे निघेलच होते, तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं येड येड येड. आणि त्याला विचारलं सई कान फेटी नाही. आता लग्नपत्रिका बंद केल्यात, लग्नपत्रिका बंद केल्यात आता. आणि ती बोर्ड आणल्यात रस्त्याला, डिजिटल बॅनर लावा बरं का. ते तुम्ही पराक्रम केला, बाप पैदा झाला. पण ते नवरा नवरीचे फोटो आहे ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा. अक्षरशः पावत नाही ते, आणि अक्षरशः आपल्या संस्कृतीचा तो अपमान आहे. बदल झाला लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यांना घाई घाई पायजम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं येड येड येड. आणि त्याला विचारलं सई कान फेटी नाही. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडी करून, उलटी बापाला अशी हात करते, असेच आपते पेडा. 4-5 बाया एकत्र बसले तर हरिपाठाचं बोलत आहे का? तुही बरी आहे, माई भंगार आहे, माई बरी आहे, तुझी तर पार खलास. आणि जिला सून नाही ना, सून ती बाई तर बोलूनच देत नाही कोणाला. नाही नाही नाही, लई पोपटावानी टपाटपा बोलत ती. माया डोळ्यात कथा आणायची, माया डोळ्यात कथा आणायची, माया डोळ्यात कथा आणायची. अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. महिला म्हणलं सुख सुख ऐकायचं बरं का. आता मांजरीला आपलं सुनबाईला 3रा महिना लागला. लागल्यानंतर लगेच चेकिंग झालं, सोनोग्राफी झाली, 5-7 हजार रुपये घातले, सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी जे सांगायचं ते सांगितलं, बाबा बाळाची वाढ योग्य आहे. तुम्ही आता तिला काम कमी करायला लावलं का जास्त? कमी करायला लावलं. तिची खायची ठेप ठुली, जिना चढायचा नाही, जड वस्तू उचलायच्या नाहीत, दुपारी आराम केल्याशिवाय राहायचं नाही, 2-2, 3-3 तास झोपायचं, 5 वाजता थोडं फिरून यायचं, सकाळी परत थोडं
फिरायला जायचं नाही, हलकं खायचं नाही, भात चपाती असं काही खायचं नाही, मग भारीतलं खायचं, बोंबील, अंडे, मटण. तिचे डोहाळे टोले जंग झाले. अख्ख्या कॉलनीतल्या बाया डोळे जाऊ द्या. तुमच्या सुनबाईला कळा यायला लागल्या. हॉस्पिटल ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. PhD ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. वायरमन कवा वायरीला चिटकल सांगता येत नाही, 20,000. ते पोलीस आखरात डांबरे उभं, 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आमदाराला 1.5 लाख. आपल्या सुनबाई जरा आगावे, ती आपल्या पोराला बरं पाहत नाही, ती राहण्याच्या परिस्थितीत नाही. रविवारी तिकडे जाती, गुरुवारी इकडे येते, शुक्रवारी परत जाती, रविवारी. स्पष्ट तिच्या बापाला सांगून टाकेल, भाऊ उद्या लग्न ना, आदल्या दिवशी पोर पडून जाती. बँडवाले येऊन बसले, यायला नवरीच नाही. प्रत्येक बापानं जर रात्री 10-9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. पोराला रात्री 9 नंतर एंट्री द्यायची नाही, भाऊ आपल्या घरात यायचं नाही. तुम्हाला मला कशाला पैदा केलं ते मी ठरीन, तू मला सांगायची गरज नाही. बायको माझी होती, तू पिस्तुल्या मला शहाणपणा शिकलो. मी तुला पैदा केलंय रताळ्यान, तू मला शहाणपणा शिकतो बरं. आणि पोर म्हण, तुझ्या डोक्याची केस तुझ्या डोळ्या देखत पिकली, काय केलं तू? तुझे गुडघे गेले, काय केलं तू? काय केलं काय? तुला तुझं करता आलं नाही, जगाचं काय करतो? काय करतं, काय केलं का तू आयुष्यात? काही नाही, मग चिंता कशाला करतो? चिंता काय कर? मिवनीच्या ऍडमिशनची याला काळजी, थोडली मिवनी बाळातपणा राहील त्याची याला चिंता. लहान मिवनी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आणा याला आठवडा गेला, मग ती का निकालच घेऊन येते राय. यांना इकडे पाहिलं वेळ. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला. बरं, लोक पोरं आणतील कुठून? ज्यांना बायका आहे त्यांना तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जे बायको करायच्या मोसम मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लक्ष्मी चंचले, काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालते लोक, कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या औलादीच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. ते का आला हरिपाठ करीन, ते माझाठलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरे करायची पद्धत आणली, घरी नाही करते त्या. मग आता त्याने हायवेला वाढदिवस साजरे करायचे, धाब्या पुढं केक ठेवायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि मग दारू प्यायलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए रट्ट्या, ए भिक्या. का आला सुधरतील? लहान आले पोरं खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय? तुम्ही पळून जा, आपलं मत नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं वाक्य ऐका, आज ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या, नाही तर त्या मला शिव्या भया कोणी आला सांग तुम्ही आला, मग तर संध्याकाळीच मी येईल. तू फक्त मला शिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर. गमेंट लई दिवस चालत नाही. 2.5 वर्ष सरपंच आहे तू, येड्यावानी करू नको येड्या. बुंगती दिवस फिरतात, दिवस राहत नाही. सुनबाया नीट ऐका, जरा सासू सासऱ्याला त्रास द्यायचं कमी करा. हे मित्र सोडून द्या. हे प्रियशी मित्र पागल आहेत, पागल. काही लोक म्हणतात तिथं माझ्यावर प्रेम आहे. छुत्या आहे तू, छुत्या. तुला काय बदल झालाय लोकांमध्ये? आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळे होत आले. आता बदल झालाय. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई पायजम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं.